हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर अंशूचे गिफ्ट अनबॉक्स करायचे चालले. तर हे गिफ्ट आहे ते अन्विताने दिलं आहे आणि त्याला खूप आवडलं. त्याला अशी स्केच पेन वगैरे ह्या गोष्टी कलर ज्या करायच्या गोष्टी असतात त्या आवडतात. त्याचं कारण त्याला ड्रॉइंग वगैरे करायला आवडते. तर त्याने नेक्स्ट टाईम कधी ड्रॉइंग केली तर नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि बऱ्यापैकी त्याला जमतात फ्लावर, बटरफ्लाय वगैरे. ठीक आहे, त्याच्या एजच्या मानाने त्या गोष्टी ठीकच आहेत. आणि हे गिफ्ट आहे त्याच्या साईदादाने दिले त्याला कंपॉस बॉक्स. आणि असं सेम टू सेम कंपॉस बॉक्स त्याच्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्या काकीने दिले. आणि बऱ्यापैकी त्याचे जे गिफ्ट्स होते ना ते स्कूल रिलेटेडच होते. आणि ते पाहिलं की त्याचा मूड असा जरासा स्पॉईल झाला होता की अरे यार, हे पण स्कूलचंच आहे. आता हा जो ड्रेस आहे तो बाबांनी आणला, तो त्याने ओपन करून पण नाही बघितलं. त्याला ते काहीतरी गिफ्ट हवायचे की टॉईज वगैरे असतील. पण आता बघा, हे आतूचं गिफ्ट आहे, पण ते पण स्कूल रिलेटेडच आहे. तर त्याचं थोडंसं तोंड पाडलं आहे. आणि आता बघा पाऊच, हा पाहून त्याचं रिॲक्शन बघा. का तर त्याला कॅल्क्युलेटर आहे म्हणून. त्याला ते कॅल्क्युलेटर कसं यूज करायचं हे नाही माहिती, पण त्याला कॅल्क्युलेटरवाला ऑलरेडी त्याच्याकडे कंपॉस आहे. आणि आता हा पाऊच, पण त्याला कसं यूज करायचं ते नाही सांगितलं, कारण त्याचं मॅथ्स ऑलरेडी खूप छान आहे. आणि आता हे गिफ्ट पहा, हे आम्ही गिफ्ट दिले. तर हे गिफ्ट आहे त्याच्या मम्मी पप्पांनी दिलेलं, म्हणजेच आम्ही. तर फर्स्ट टाईम त्याने आमच्याकडे काहीतरी मागितलं. 2-3 महिन्यापूर्वी त्याच्या फ्रेंडचा बड्डे होता, तेव्हा पाहिलं होतं त्यानं तिच्याकडे ही स्केटिंग स्कूटर बोलतात याला. तर आम्हाला हा प्रकार माहिती नव्हता. पण तिथे जेव्हा त्यानं पाहिलं तेव्हा घरी येऊन पप्पांना सांगितलं की मला पण अशी हवी आहे म्हणून, सायकल त्याच्या भाषेत. आणि तो दिली त्यांनी, पप्पांनी त्याच्या दिली 6 बड्डेला. आणि त्यांनी बोललं होतं जोपर्यंत तो काही गिफ्ट मागणार नाही तोपर्यंत द्यायचं नाही. आपण आपल्या मनाने देऊन त्याला आवडलं नाही तर. आणि त्याला काय समजतं गिफ्ट वगैरे, पण नाही, हल्ली समजायला लागल्या सगळ्या गोष्टी. या व्हिडिओमध्ये फक्त काका आणि काकीचंच गिफ्ट अनबॉक्स करायचं राहिलं आहे, कारण ऑलरेडी ते ओपन केलं होतं त्याने. आणि त्याचं शूट करायचं पण राहूनच गेलं. नेक्स्ट टाईम कधी पाहिलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेन, कारण हे सर्व गिफ्ट आता कराडला आहेत आणि आम्ही पुण्याला आलो. आणि असं होते अंशूचे सर्व गिफ्ट्स. कसे वाटले हे प्लीज कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.